नमस्कार मित्रांनो, सर्वांचं आपल्या अकॅडमीमध्ये स्वागत। मित्रांनो, मी प्रवीण दांगटे। अतिशय महत्त्वपूर्ण पार्ट्स जो आजच्या सेशनमध्ये आपण कंडक्ट करणार आहोत आणि तो महत्त्वपूर्ण पार्ट मध्ये टीसीएस प्लस मागचे जे आपले काही निवड समितीच्या अंतर्गत होणारे एग्जाम होते, या दोन्हीमध्ये काय फरक असतो, नेमकं काय डिफरन्स असेल, कोणता सिलेबस वास्ट असेल, कोणता सिलेबस रिड्यूस होण्याचे चान्सेस आहेत, त्या सर्व मुद्द्यांवर आपण आजच्या सेशनमध्ये चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, पवन देशपांडे ऑनलाईन प्लॅटफॉर्म अंतर्गत 9वी बॅच जी स्वराज्य बॅच आहे ती बॅच आता लॉन्च होणार आहे आणि विशेष म्हणजे उद्यापासून म्हणजे 1 तारखेपासून ही बॅच आता सुरुवात होत आहे। या अगोदर आपल्या 8 बॅचेस चालू आहेत, मग त्यामध्ये आरंभ बॅच आहे, विजेता बॅच आहेत, विजेता अंतर्गत 4 बॅचेस ऑलरेडी आपल्या कंडक्ट झालेले आहेत, सुरू झालेले आहेत आणि आता एक नवीन स्वराज्य बॅच ही आता आपण लॉन्च करत आहोत, जी टोटली डेडिकेटेड असेल टीसीएस पॅटर्नला। मग आता टीसीएस याचं कारण काय, तर आताच आपल्याला 2-3 दिवसापूर्वीच नवीन बातमी हातात ही आली होती की इथून पुढे तलाठी भरती ही टीसीएस कंडक्ट करणार आहे। आता टीसीएस जर ही भरती कंडक्ट करणार असेल तर नेमकं मग मागच्या भरतीच्या परीक्षांमध्ये जो काही पोर्शन होता तो आणि आता टीसीएस अंतर्गत जो पोर्शन असेल, या दोन्हीमध्ये काय फरक आहे हे आपल्याला आपल्या अभ्यासासाठी अतिशय महत्त्वाचं ठरेल समजून घेणं आणि त्यावरच आपण आज चर्चा करणार आहोत। दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट मित्रांनो, पवन देशपांडे ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत एक जीएस ची नवीन बॅच सुद्धा उद्या सुरू होणार आहे आणि ही बॅच शिवा सर आणि आम्ही दोघं जण ऑलरेडी सुरू करणार आहोत। त्यापैकी अर्धा जीएसचा पोर्शन आहे तो शिवा सर घेतील, अर्धा पोर्शन माझ्याकडे असेल आणि विशेष गोष्ट कंबाईनच्या लेवलची तयारी आपण या जीएस अंतर्गत घेणार आहोत। याचं कारण असं आहे मित्रांनो की इथून पुढे तलाठी भरती असो का कुठलीही एक्झाम असो, ही सर्व एक्झाम्स ही कंबाईनच्या लेवलचेच क्वेश्चन्स येतील हा विचार डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला करायची आहे आणि म्हणून ही बॅच अतिशय इम्पॉर्टंट असेल। फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच आम्ही लॉन्च करत आहोत आणि विशेष गोष्ट या बॅच विषयी आणि जर तुम्हाला अदर ज्या बॅचेस आहेत त्या जर लावायच्या असतील तर डिस्क्रिप्शन मधून तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन गॅदर करू शकता। प्लस इथं हा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर सुद्धा आपल्याला पूर्ण माहितीसाठी वापरू शकता। चला तर मित्रांनो, आणखी एक इम्पॉर्टंट भाग जो आपल्याला पाहायचा आहे की टीसीएस आयबीपीएस आणि मागच्या निवड समितीच्या अंतर्गत जे पेपर आहेत त्यांच्यामध्ये काय फरक आहे आणि आपण जी बॅच आता लॉन्च करणार आहोत त्या बॅच मध्ये नेमकं काय असणार आहे। तर एक बघा, सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे या भागामध्ये जिथं टीसीएस जास्त फोकस करतो, मग यासाठी आपल्याला टीसीएसचा अभ्यास असला पाहिजे। मग टीसीएस थ्रू अगोदर ज्या एक्झाम कंडक्ट झालेल्या आहेत, मग जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पाहिलात तर त्याच्यामध्ये आपल्याला हे आढळून येतं की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ज्या एक्झाम आहेत ज्या अगोदर टीसीएसने कंडक्ट केलेल्या आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हाडा असेल किंवा इतर ज्या तत्सम एक्झाम आहेत ज्या टीसीएसने कंडक्ट केल्या आहेत त्यांच्यामध्ये काय स्वरूप होतं प्रश्नांचं आणि त्या प्रश्नांचं स्वरूपाचा विचार करूनच आपण या बॅच मध्ये जास्त फोकस करणार आहोत। कोणत्या घटकाला किती फोकस करायचा आहे, नेमकं कोणत्या भागावर टीसीएसने अगोदर क्वेश्चन विचारले तर त्याला हा बॅच असेल। सगळ्यात इम्पॉर्टंट मित्रांनो, जर ही तुम्ही बॅच लावली किंवा तुम्ही ही बॅच जर आमच्याकडे घेतलात तर सगळ्यात इम्पॉर्टंट असेल की आतापर्यंत जे टीसीएसने 44 जे पेपर टीसीएसचे झालेले आहेत ते सर्व पेपर्स आणि त्याच्या प्लस ऍड 6 पेपर, टोटल असे 50 पेपर आम्ही या भागामध्ये आपल्याकडून सोडून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला टीसीएसची परिपूर्ण तयारी ही होऊन जाईल। तर 50 पेपर हे ऑलरेडी मोफत असतील ही बॅच लावणाऱ्या विद्यार्थ्यांना, तर ते सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो। चला तर सुरुवात करू आणि सुरुवात महत्वपूर्ण ही असेल की टीसीएस मध्ये अगोदर नेमकं जे निवड समितीच्या अंतर्गत जो पोर्शन होता त्यावर काय क्वेश्चन होतात आणि टीसीएस मध्ये काय काय भाग आहे। तर इतिहासच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलात मित्रांनो तर पूर्वीच्या भागामध्ये सहसा आधुनिक भारताचा इतिहास हा विचारला जायचा, आधुनिक भारताचा। आता टीसीएस मात्र तसं करत नाही मित्रांनो। टीसीएसच्या एक्झाम पाहिला तर आपल्याला असं कळून जातं की टीसीएस प्राचीन भारताच्या इतिहासावर पण प्रश्न विचारतं, मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर पण प्रश्न विचारतं आणि आधुनिक भारताच्या इतिहासावर पण प्रश्न विचारतं। म्हणजे जर तुम्ही नीट समजून घेतलात तर इतिहासमध्ये जो पोर्शन असेल मित्रांनो तो वास्ट झालेला आहे, वाढलेला आहे आणि यासाठी आपल्याला आता प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक तीनही इतिहासाकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि हा एक डिफरन्स आहे पहा मित्रांनो टीसीएस प्लस निवड समितीच्या अंतर्गत। दुसरा भाग भूगोलाच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला मित्रांनो तर तुम्हाला असं आढळतं की पूर्वी आपण सहसा भारताचा भूगोल प्लस महाराष्ट्राचा भूगोल हे दोनच पोर्शन सहसा विचारले जायचे, ठीक आहे। पण टीसीएस चे पेपर जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला जगाच्या भूगोलवर सुद्धा काही प्रश्न आल्याचे दिसून येतात। तर जगाचा भूगोल पण आपल्याला पाहावा लागेल, भारताचा भूगोल पण पाहावा लागेल आणि महाराष्ट्राचा भूगोल पण पाहावा लागेल। म्हणजे यावरून आपल्याला कळतं की इतिहासाबरोबर भूगोलाची सुद्धा जी व्याप्ती आहे
ती थोडीशी जास्त झाल्याची आपल्याला दिसून येते. मग TCS साठी आपल्याला इकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. आपल्या बॅच मध्ये आपण ऑलरेडी हा पोर्शन हा कव्हर अप करणार आहोतच. तर इथून पुढे मित्रांनो आणखी एक महत्वपूर्ण भाग म्हणजे सामान्य विज्ञानात काय फरक असेल. हे बघा, सामान्य विज्ञानात पूर्वी कसं होतं की फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल आणि बायोलॉजी असेल, या तिघांवर क्वेश्चन्स असायचे. ठीक आहे, पण आता तसं नाहीये मित्रांनो. TCS आणखी फिजिक्स, केमिस्ट्री, बायो यावर तर तुम्हाला क्वेश्चन विचारेलच, पण TCS पाहिलं तर थोडेफार क्वेश्चन तुम्हाला एन्व्हायरमेंटवर पण विचारते बरं का TCS. तर त्यामुळे थोडाफार एन्व्हायरमेंटचा पोर्शन सुद्धा आपल्याला कव्हर अप करण्याची आवश्यकता आहे. तर थोडासा विज्ञानमध्ये सुद्धा पोर्शन हा काय झालेला आहे मित्रांनो, वाढलेला आहे. चालू घडामोडीच्या अंतर्गत जर तुम्ही पाहिलात पूर्वी, तर भारताच्या संदर्भातल्या चालू घडामोडी आणि महाराष्ट्राच्या संदर्भातल्या चालू घडामोडी, तर या दोन्हीही चालू घडामोडी ऑलरेडी पूर्वी विचारल्या जायच्या. आता मात्र तुम्ही पाहाल तर आंतरराष्ट्रीय चालू घडामोडीवर पण फोकस झालाच पाहिजे. आता नुकताच तुम्हाला मी नेहमीच विद्यार्थ्यांना सांगतो आमच्या चालू घडामोडीच्या बॅचमध्ये, किंवा इंटरनॅशनल जे पॉलिटिक्स आहे किंवा इंटरनॅशनल जे काही अफेअर्स आहेत त्याकडे आपल्याला लक्ष ठेवणं आवश्यक आहे बरं का. आता नुकताच पेपर आज झाला मित्रांनो, कंबाईन ग्रुप C आणि B चा. तर त्याच्यामध्ये तुम्ही नीट समजून घेतलात तर इंटरनॅशनल जे काही अफेअर्स आहे त्याच्यावर खूप जास्त फोकस आहे. तर कंबाईनच्या दृष्टीने आता आपल्याला आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी, भारताच्या संदर्भातल्या आणि महाराष्ट्राच्या संदर्भातल्या तीनही प्रकारच्या चालू घडामोडीवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता खूप जास्त आहे. आणि आपल्या चालू घडामोडीच्या बॅचच्या अंतर्गत जेवढे काही क्वेश्चन्स आता ग्रुप B च्या अंतर्गत आलेले होते त्यापैकी 12 क्वेश्चन्स हे आपण चालू घडामोडीच्या बॅच मधून ऑलरेडी कंडक्ट झालेले आहेत. तर यावरून तुम्हाला कळत असेल की चालू घडामोडीची व्याप्ती सुद्धा जास्त आहे आणि आपण त्या दृष्टीने पण आपल्या बॅच मध्ये लक्ष देणार आहोत. राज्यघटनेच्या बाबतीमध्ये तेवढा काही डिफरन्स होण्याचे चान्सेस नाहीयेत. पूर्वीची राज्यघटना आणि आत्ताची राज्यघटना दोन्हीमध्ये असा खूप काही डिफरन्स पडण्याचे चान्सेस नाहीयेत. तो सिलेबस मात्र सेम असेल. पूर्वीच्या राज्यघटना मग त्याच्यामध्ये संविधानाच्या इतिहासापासून संविधानाची निर्मिती आणि पुढे कलम वगैरे या सगळ्या गोष्टी, आणि आताही तेच असेल. तर इथं मात्र काही जास्त चेंजेस तुम्हाला TCS करेल असं वाटत नाही. ठीक आहे, ते हे पण एक महत्वाचं आहे. दुसरा भाग म्हणजे अर्थशास्त्र. हे बघा, इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये पाहिलात तर पूर्वी फक्त आणि फक्त इकॉनॉमिक्सच्या बाबतीमध्ये हे आपल्याला संज्ञा विचारल्या जायच्या मित्रांनो, फक्त आणि फक्त संज्ञा असायच्या. पण आता मात्र संज्ञा नाहीयेत. आणि विशेष गोष्ट म्हणजे संज्ञाच्या सोबतच आपल्याला आणखी एक महत्वपूर्ण भाग घ्यावा लागेल. म्हणजे पूर्वी काय होतं की फक्त आणि फक्त संज्ञा विचारल्या जायच्या इकॉनॉमिक्सच्या, पण आता संज्ञांच्या सोबत थोडाफार बँकिंगचा भाग पण तुम्हाला TCS विचारते बरं का. कारण तुम्हाला माहिती असेल IBPS ऑलरेडी बँकिंगच्या एक्झाम कंडक्ट करत असते. तर इकॉनॉमिक्स मध्ये बँकिंग, त्यानंतर अर्थसंकल्प, ह्या सगळ्यावर अगोदरही अर्थसंकल्पावर क्वेश्चन्स यायचे, पण आता थोडे चान्सेस जास्त असतील या पोर्शनवर क्वेश्चन्स विचारण्याचे. प्लस ज्याला आपण जागतिकीकरण वगैरे म्हणतो तर बाजार, तर या सगळ्या गोष्टीवर सुद्धा क्वेश्चन्स येतील. आपण या बॅच मध्ये तेही भाग कंडक्ट करणार आहोत. पंचायत राज थोडासा वास्टनेस वाढेल. पूर्वी पंचायत राजच्या संदर्भातल्या जेवढ्या काही समित्या होत्या पंचायत राजच्या निर्मितीच्या संदर्भातल्या त्या असतील. प्लस जे विशेष म्हणजे नगरपालिका असेल, त्यानंतर महानगरपालिका असेल, आणि विशेष म्हणजे जिल्हा परिषदचा जो पोर्शन असेल यावरच क्वेश्चन्स विचारले जायचे. आताही काही त्यात जास्त फरक पडण्याचे चान्सेस नाहीये TCS अंतर्गत. तर हे दोन पार्ट मात्र सेम असतील, राज्यघटना आणि पंचायत राज. याच्यामध्ये काही वेगळं बदल होण्याचे चान्सेस नाहीयेत. पण विज्ञान, इतिहास, चालू घडामोडी आणि इकॉनॉमिक्स या पोर्शनवर मात्र आपल्याला वास्टनेस वाढणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या पद्धतीची तयारी करण्याची आवश्यकता आहे. आणि जी बॅच आपण आता लॉन्च करतो स्वराज्य बॅच, त्या बॅच मध्ये आम्ही याच गोष्टीकडे फोकस करणार आहोत. त्यासाठीच आपण 50 डिफरंट ऑफ TCS अंतर्गतचे जे पेपर आहेत ते तुमच्याकडून सोडून घेतले जातील, ज्यामुळे तुमची परिपूर्ण तयारी होईल. नेमकं पेपरचं स्वरूप किती असलं पाहिजे, नेमकं किती काठिण्य पातळी असली पाहिजे हे आपल्याला त्यावरून कळायला मदत होईल. आणि येणारी आगामी एक्झाम ही वन गोल, वन स्ट्रोक, वन टाइम स्ट्रोक हा तुमचा झाला पाहिजे आणि तुम्ही जॉबला लागले पाहिजेत. या दृष्टिकोनातून आम्ही आपल्या बाबतीत आपल्या समोर सर्व तयारी ही करून घेणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, तर हे होतं TCS आणि जिल्हा निवड समितीच्या अंतर्गत जे काही डिफरन्शिएट आहे सिलेबसच्या बाबतीमध्ये त्याविषयीची माहिती. लगेच आता पवन सर आपल्या समोर येणारच आहेत आणखी एक स्ट्रॅटेजी घेऊन की नेमकं TCS अंतर्गत जे काही नवीन जे आपले आपण समोरच्या भागामध्ये जाण्यासाठी तुम्हाला अडथळे येतील त्या अडथळ्यांना पार करून TCS अंतर्गत आपण गोल कसा अचीव्ह कराल याविषयीची स्ट्रॅटेजी घेऊन लवकरच पवन देशपांडे सर आपल्या समोर येणार आहेत. तर परत एकदा सांगतोय, स्वराज्य बॅच उद्यापासून लॉन्च होतीये. लवकरात लवकर आपण ऍडमिशन्स डिस्क्रिप्शन मधून जो नंबर आहे आणि व्हॉट्सअप नंबर जो तुम्हाला आता दिलेला आहे त्यावरून माहिती घेऊ शकता. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद मित्रांनो.